कुपोषणाने ग्रासलेला जिल्हा म्हणून राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमधील अंगणवाडीमधून मिळणारी सेवा ही तोकडीच आहे। अंगणवाडीमधून लहान मुलांचं योग्य पालन पोषण होऊन त्यांच्यातील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी नेहमीच काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र याच अंगणवाडीमध्ये जर जिल्हाधिकाऱ्यांची मुलं प्रवेश घेत असतील तर होय, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना टोकर तलाव या गावातील अंगणवाडीमध्ये प्रवेशित केलंय। वयाच्या 3रा वाढदिवस साजरा करणाऱ्या शुकर आणि सबर यांच्या अंगणवाडी प्रवेशानं मात्र आता अंगणवाडीमध्ये दर्जेदार सेवा मिळेल अशी माफक अपेक्षेनं आदिवासी बालकांचे पालक अधिक आनंदित झालेत। नंदुरबार जिल्ह्यातील शहरापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव येथील अंगणवाडीमधल्या शुकर आणि सबर या 3 वर्षीय बालकांचा प्रवेश सर्वांसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा ठरलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची जुळी मुलं वयाची 3 वर्ष पूर्ण करत असताना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि त्यांचे पती डॉक्टर वैभव सबनीस यांनी सामाजिक दायित्वाचं भान जोपासत आपल्या दोनही मुलांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये प्रवेशित केलंय। सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची दोन्ही जुळी मुलं शुकर आणि सबर यांचा वाढदिवस होता। याच निमित्तानं या दोन्ही मुलांना घेऊन जिल्हाधिकारी या टोकर तलावच्या अंगणवाडीमध्ये पोहोचल्याचं दिसून आलं। या ठिकाणी पहिल्या दिवशी गणवेशात नसलेली जिल्हाधिकाऱ्यांची मुलं आज सर्वसामान्य कुटुंबांच्या मुलाप्रमाणे अंगणवाडीच्या गणवेशात अंगणवाडीमध्ये आनंद लुटताना दिसून आले। टोकर तलावच्या अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी खासगी टेलरच्या मदतीनं नाविन्यपूर्ण झोळी बनवली आहे। या अंगणवाडीमधील मुलं झोळीत बसल्यानंतर रडत नसल्याची बाब दिसून आली। यामुळेच या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांचे इतर मुलांना मिळणारी प्रेमाची वागणूक आणि त्याचा शोध यामुळे या अंगणवाडीमध्ये मला मुलांना प्रवेशित करण्याची इच्छा झाल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले। अंगणवाडी चांगल्या दर्जाची असल्याने मला इथे मुलांना टाकल्याचा आनंद झाल्याचं सांगत या परिसरात शाळा आणि अंगणवाडी एकाच आवारात असल्यानं या ठिकाणी मुलांना सोडण्यास गेल्यानंतर शाळेवरही माझं लक्ष राहील। शिवाय जर माझी मुलं अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर इथं काही सुधारणा होणार तर ती योजना मी जिल्हाभरात अंगणवाडीमध्ये लागू करण्याचा माझ्याकडे वाव असल्यानंच मी मुलांना टोकर तलावच्या अंगणवाडीत टाकल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितलंय। नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीमधून कुपोषण कमी करण्याची मोठी जबाबदारी असताना यामध्ये फक्त माल आणि साहित्य पुरवण्याच्या ठेक्यामध्येच यंत्रणेला रस असल्याचे बाब देखील अनेक वेळा समोर आली आहे। यामुळे आता थेट जिल्हाधिकाऱ्यांची मुलं जर अंगणवाडीमध्ये दाखल झाली असतील तर या ठिकाणी खूप VIP नाही तर दर्जेदार सुविधा देण्यावर महिला आणि बालकल्याण विभागाचा भर असेलच। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांनिमित्तानं इतर मुलांचे देखील भले होईल। यामुळे गोरगरीब अंगणवाडीतील जाणाऱ्या पाल्यांचे कुटुंबीय सुखावले। टोकर तलावप्रमाणेच आता जिल्ह्यातील इतर अंगणवाड्यांमध्ये देखील यातून प्रेरित होऊन काही सुधारणा होईल इतकीच माफक अपेक्षा आदिवासी बांधव व्यक्त करतात। मात्र जिल्हाधिकारी यांनी सामाजिक भानातून मुलांना अंगणवाडीत दाखल केल्याची ही कृती निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।